चला तर मग थेट सुरू करूया महा-टी-ई-टी 2026च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही उजळणी. प्राचीन भारताचा इतिहास म्हटलं की 16 महाजनपदे हा घटक आलाच आणि यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळेच आज आपण या विषयाचं असं काही विश्लेषण करणार आहोत ज्यामुळे परीक्षेच्या वेळेस अगदी झटपट रिव्हिजन होईल. इथला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक फॅक्ट परीक्षेच्या दृष्टीने एकदम हाय यील्ड आहे, त्यामुळे संपूर्ण लक्ष इथेच असू द्या. या संपूर्ण विश्लेषणात आपण नेमक्या कोणत्या 6 टप्प्यांतून जाणार आहोत ते पटकन बघून घेऊ. आधी भौगोलिक ओळख, मग प्रमुख सत्ता केंद्र, त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे असे बुद्ध आणि जैन संदर्भ, महाभारत काळातील राज्ये, दक्षिणेकडील आणि सीमावर्ती राज्ये आणि शेवटी एक सुपरफास्ट उजळणी, एकदम सोपं आणि सुटसुटीत. भाग 1. भौगोलिक ओळख. 16 महाजनपदांचा विस्तार. आता या नकाशाकडे जरा लक्ष देऊन बघा. हे चित्र खूप काही सांगून जातं. जर आपण नीट पाहिलं तर बहुतांश महाजनपदे उत्तर भारतात, विशेषतः गंगा आणि यमुनेच्या सुपीक खोऱ्यात कशी एकवटलेली आहेत ते लगेच लक्षात येतं. कुरू, पांचाल, कोसल सगळी उत्तरेकडे, पण दक्षिणेकडे नजर टाकली तर गोदावरी नदीच्या खोऱ्यात फक्त आणि फक्त एकच महाजनपद दिसतं, ते म्हणजे अस्सक. हा जो भौगोलिक विरोधाभास आहे ना, तो परीक्षेसाठी खरोखरच खूप महत्वाचा आहे. भाग 2. प्रमुख सत्ता केंद्रे, काशी, कोसल आणि मगध. आता तत्कालीन 3 सर्वात पॉवरफुल राज्यांबद्दल बोलूया. सर्वात आधी येतं ते मगध. इथे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मगधचा राजधान्या वेळोवेळी बदलल्या आहेत. सुरुवातीला गिरिव्रज किंवा राजगृह ही राजधानी होती आणि मग अजातशत्रूच्या काळात ती थेट पाटलीपुत्राला हलवली गेली. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. त्यानंतर येतं कोसल महाजनपद. श्रावस्ती ही यांची राजधानी. अयोध्या, साकेत आणि कपिलवस्तूसारखी प्रसिद्ध शहरं याच कोसलमध्ये होती. आणि तिसरं महत्त्वाचं राज्य म्हणजे काशी, ज्याची राजधानी होती वाराणसी. मगध एवढं मोठं साम्राज्य कसं बनलं हा प्रश्न पडतोच ना. राजा बिंबिसारने अंग नावाच्या राज्यावर हल्ला करून ते चक्क मगधला जोडलं. अंग राज्याची राजधानी चंपा ही व्यापार आणि वाणिज्यासाठी खूप प्रसिद्ध होती. पण बघा, फक्त युद्धच नाही बरं का, इथे कूटनीतीसुद्धा अतिशय हुशारीने वापरली गेली. अवंतीचा राजा प्रद्योत जेव्हा आजारी पडला तेव्हा याच बिंबिसारने स्वतःचा राजवैद्य जीवक याला त्याच्या उपचारासाठी तिकडे पाठवलं होतं. राजकीय संबंध कसे प्रस्थापित करायचे याचं हे उत्तम उदाहरण आहे. भाग 3. बुद्ध आणि जैन संदर्भ. परीक्षेसाठी अति महत्त्वाचे मुद्दे. आता हा मुद्दा टी-ई-टीसाठी अगदी मस्ट डू आहे. प्राचीन महाजनपदे आणि गौतम बुद्ध तसंच भगवान महावीर यांच्या संदर्भांवर नेहमीच प्रश्न येतात. इथे अजिबात गोंधळ होता कामा नये. मल्ल हे जे महाजनपद होतं ना, ज्याच्या राजधान्या पावा आणि कुशीनगर होत्या, तिथेच गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर या दोन्ही महापुरुषांचे महापरिनिर्वाण झाले. आणि दुसरीकडे आहे काशी. गौतम बुद्धांनी आपलं पहिलं प्रवचन जिथे दिलं ते सारनाथ याच काशी महाजनपदामध्ये येतं. त्यामुळे पहिलं प्रवचन आणि महापरिनिर्वाण या 2 वेगवेगळ्या घटनांची ठिकाणे अचूक लक्षात ठेवायची आहेत. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे तत्कालीन राजघराणे आणि धर्म यांचा संबंध खूप जवळचा होता. उदाहरणेच बघायची तर वज्जी महाजनपदातील वैशाली इथे भगवान महावीरांची आई त्रिशला या लिच्छवी राजकन्या होत्या. कोसल राज्यामध्ये बुद्धांचे वडील शुद्धोधन हे शाक्य गणाचे राजा होते. आणि मगधशी संबंधित असलेल्या बोधगयामध्येच गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. म्हणजे बघा, हे सर्व कौटुंबिक आणि भौगोलिक संदर्भ कसे एकमेकांत गुंफलेले आहेत. हे परीक्षेसाठी अत्यंत उच्च क्षमतेचे मुद्दे आहेत. भाग 4. महाभारत काळातील राज्ये, महाकाव्यांशी जोडलेले संदर्भ. महाभारताशी जोडलेली ही 4 राज्ये तर आपल्याला माहितीच हवीत. पहिलं कुरू, राजधानी हस्तिनापूर किंवा इंद्रप्रस्थ, जिथे सुप्रसिद्ध कौरव पांडव युद्ध झालं. दुसरं मत्स्य, ज्याची राजधानी विराटनगर, हे तेच ठिकाण आहे जिथे पांडवांनी आपला अज्ञातवास काढला होता. तिसरं चेदी राज्य, राजधानी सोथिवती, इथेच श्रीकृष्णाने राजा शिशुपालाचा वध केला होता. आणि चौथं सूरसेन, राजधानी मथुरा, जे अतिशय प्रसिद्ध असं यादव वंशाचं राज्य होतं. आता इथली माहिती खरोखरच खूप रंजक आहे. वत्स महाजनपदाचा साहित्याशी असलेला थेट संबंध. वत्सची राजधानी होती कौशांबी आणि तिथला राजा होता उदयन. राजा उदयन आणि अवंतीची राजकुमारी वासवदत्ता यांची प्रेमकथा प्राचीन भारतात चांगलीच गाजली.
आता गंमत बघा, याच कथेवर भास या कवीने स्वप्न वासवदत्ता हे पहिलं संस्कृत नाटक लिहिलं. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नाटकाचं हस्तलिखित इसवी सन 1912 मध्ये चक्क केरळ राज्यामध्ये सापडलं. हा ऐतिहासिक आणि साहित्यिक दुवा अजिबात विसरून चालणार नाही. भाग 5. दक्षिणेकडील आणि सीमावर्ती राज्य, महत्वाची भौगोलिक ठिकाणे. आता महाराष्ट्र टीईटी देणाऱ्यांसाठी हा तर अगदी मस्ट नो आणि जिव्हाळ्याचा विषय. संपूर्ण 16 महाजनपदांपैकी दक्षिणेत असलेलं एकमेव राज्य म्हणजे अस्सक किंवा अश्मक, त्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच आजचं आपलं पैठण. हे राज्य तेव्हा कापड उद्योगासाठी आणि उत्तर दक्षिण भारताला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण व्यापारी मार्गासाठी एकदम प्रसिद्ध होतं. हे ठिकाण आजच्या महाराष्ट्रात येत असल्यामुळे यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप दाट आहे. वायव्य सीमेवरची ही 2 राज्य पण तितकीच महत्वाची आहेत. पहिलं गांधार, ज्याची राजधानी प्रसिद्ध अशी तक्षशिला. ग्रीक इतिहासकार हेरोडोटसने आपल्या ग्रंथात या गांधारचा उल्लेख केलाय. आणि विशेष म्हणजे इथले सैनिक विदेशी म्हणजेच ग्रीक सैन्यात सर्वप्रथम सहभागी झाले होते. दुसरं सीमेवरील राज्य म्हणजे कंबोज, राजधानी राजपूर. हे राज्य प्रामुख्याने शेती, व्यापार, पशुपालन आणि खास करून घोंगडी बनवण्याच्या उद्योगासाठी ओळखलं जायचं. भाग 6. जलद उजळणी, एका दृष्टिक्षेपात राजधान्या. चला तर मग आत्तापर्यंत जे पाहिलं त्याची एक सुपर फास्ट उजळणी करूया. माझ्यासोबतच आठवण्याचा प्रयत्न करा. काशी, वाराणसी, कोसल, श्रावस्ती, मगध, सुरुवातीला गिरिव्रज आणि नंतर पाटलीपुत्र, अंगची राजधानी चंपा, चेदी, सोथिवती, मल्ल, पावा आणि कुशीनगर, वज्जी, वैशाली आणि वत्सची राजधानी कौशांबी. आणि आता राहिलेली 8: कुरु, हस्तिनापूर किंवा इंद्रप्रस्थ, पांचाल, अहिच्छत्र आणि कांपेल्य, मत्स्य, विराटनगर, अस्सक, प्रतिष्ठान म्हणजेच पैठण, सुरसेन, मथुरा, अवंती, महिस्मती आणि उज्जैन, गांधार, तक्षशिला आणि शेवटी कंबोजची राजधानी राजपूर. परीक्षेत जाण्यापूर्वी ही यादी एकदा नक्की नजरेखालून घालायची आहे. थांबण्यापूर्वी एका गोष्टीवर नक्की मंथन करा. उत्तरेत महाजनपदांची एवढी दाटीवाटी असताना दक्षिणेत गोदावरीकाठी अस्सक हे एकमेव राज्य होतं. मग या एकाकी भौगोलिक स्थानामुळे दख्खनच्या पठारावरील भविष्यातील व्यापारी मार्ग आणि सातवाहनसारख्या साम्राज्यांच्या उदयाला कसा आकार मिळाला असेल? भूगोलाचा इतिहासावर किती खोलवर परिणाम होतो हे यातून स्पष्ट दिसतं. आजच्या या विश्लेषणातील सर्व मुद्दे नीट लक्षात ठेवा, हे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.